नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी साहित्यविषयक सामान्य ज्ञानाचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न TET परीक्षेसाठी, स्कॉलरशिप परीक्षेसाठी, पोलीस भरती किंवा इतर सरळ सेवा भरती ज्या परीक्षा असतात त्या परीक्षेसाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. पहिला प्रश्न पाहूया आपण. हसले मने चांदणे हा गीतसंग्रह कोणी लिहिला आहे? पर्याय दिलेले आहेत. मृणालिनी कानिटकर, राजा बडे, सुनंदा भावसार, गुरु ठाकूर. उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, राजा बडे. 2. बालकवी कोणास म्हटले जाते? उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे, त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्याचेही 4 पर्याय दिलेले आहेत, त्या पर्यायांचं वाचन करा. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे, त्र्यंबक बापूजी ठोंबरे. यानंतर पुढील प्रश्न पहा. 3. करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? पर्याय पहा. यशवंतराव चव्हाण, पु ल देशपांडे, प्र के अत्रे, गो. दांडेकर. उत्तर पर्याय क्रमांक 3 प्र के अत्रे. चौथा प्रश्न. विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय? पर्याय केशवसूत, गोविंदाग्रज, केशवकुमार, कुसुमाग्रज. उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, कुसुमाग्रज. पाचवा प्रश्न. ना. धो. महानोर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय रानकवी, निसर्गकवी, बालकवी, फुलामुलांचे कवी. उत्तर पर्याय क्रमांक 1 रानकवी. प्रश्न क्रमांक 6. भावार्थ रामायण कोणी लिहिले आहे? पर्याय वाल्मिकी, ग. दि. माडगूळकर, संत एकनाथ, संत तुकाराम. उत्तर पर्याय क्रमांक 3 संत एकनाथ. संत एकनाथांनी भावार्थ रामायण लिहिले आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 7. आधुनिक वाल्मिकी कोणाला म्हणतात? पर्याय संत रामदास, ग. दि. माडगूळकर, बा. भ. बोरकर, बा. सी. मर्ढेकर. उत्तर पर्याय क्रमांक 2 ग. दि. माडगूळकर. प्रश्न क्रमांक 8. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? पर्याय विनोबा भावे, व्यासमुनी, वाल्मिकी, लोकमान्य टिळक. उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 9. राम गणेश गडकरी यांनी पुढीलपैकी कोणते नाटक लिहिले नाही? पर्याय प्रेम संन्यास, एकच प्याला, सौभद्र, भावबंधन. उत्तर पर्याय क्रमांक 3 सौभद्र. प्रश्न क्रमांक 10. ग्रेस हे टोपण नाव कोणाचे आहे? पर्याय गोपाळ हरी देशमुख, माणिक शंकर गोडघाटे. तिसरा पर्याय शंकर केशव कानिटकर. चौथा पर्याय धोंडो वासुदेव गंधरे. उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, माणिक शंकर गोडघाटे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 11. अयोग्य जोडी निवडा. यथार्थ दीपिका, संत ज्ञानेश्वर, अभंगगाथा, संत तुकाराम, दासबोध, संत रामदास, भावार्थ रामायण, संत एकनाथ. उत्तर पर्याय क्रमांक 1 यथार्थ दीपिका, संत ज्ञानेश्वर. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. अयोग्य जोडी निवडा. त्याचे खालील पर्याय पहा. नारायण मुरलीधर गुप्ते, बी. दत्तात्रेय कोंडो घाटे, दत्त. आत्माराम रावजी देशपांडे, अनिल. चिंतामण त्र्यंबक खानोलकर, अज्ञातवासी. उत्तर पर्याय क्रमांक 4 चिंतामण त्र्यंबक खानोलकर, अज्ञातवासी. प्रश्न क्रमांक 13. अयोग्य जोडी निवडा. पर्याय गीता व्यासमुनी, गीताई कालिदास. तिसरा पर्याय गीता रहस्य लोकमान्य टिळक. चौथा पर्याय गीत रामायण ग. दि. माडगूळकर. या प्रश्नाचं उत्तर आहे गीताई कालिदास. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14. ययाती या पुस्तकाचे लेखक कोण? पर्याय दिलेले आहेत. वि. वा. शिरवाडकर, शिवाजी सावंत, वि. स. खांडेकर, रणजित देसाई. या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं आहे.
ययाती हे पुस्तक प्रसिद्ध आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आले पाहिजे. वि. स. खांडेकर पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे? उत्तर पर्याय क्रमांक 2 स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर. वि म्हणजे विनायक, दा म्हणजे दामोदर. विनायक दामोदर सावरकर असे त्यांचे नाव आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 16, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, या ओळी कोणी लिहिल्या आहेत? पर्याय संत रामदास, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम. उत्तर पर्याय क्रमांक 3 संत ज्ञानेश्वर. प्रश्न क्रमांक 17, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? ही काव्यपंक्ती कोणी लिहिली आहे? पर्याय मंगेश पाडगावकर, बहिणाबाई चौधरी, शांता शेळके, साने गुरुजी. उत्तर पर्याय क्रमांक 1 मंगेश पाडगावकर यांची ही काव्यपंक्ती आहे, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 18, चुकीची जोडी निवडा. 1 जय जय महाराष्ट्र माझा, राजा बडे, कणखर देशा राकट देशा, कुसुमाग्रज, बहु असोत सुंदर संपन्न की महा, श्री कृ कोल्हटकर, बलसागर भारत हो, साने गुरुजी. उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे कणखर देशा राकट देशा, कुसुमाग्रज. प्रश्न क्रमांक 19, चुकीची जोडी निवडा. 1 बालिका दिन 3 जानेवारी, ध्वज दिन 7 डिसेंबर, जागतिक जलदिन 22 मार्च, जागतिक पर्यावरण दिन 21 जून. उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे जागतिक पर्यावरण दिन 21 जून. प्रश्न क्रमांक 20, 15 ऑक्टोबर हा दिवस टिंबटिंब म्हणून साजरा करतात. पर्याय पहा. शिक्षण दिन, राष्ट्रीय एकता दिन, वाचन प्रेरणा दिन, क्रांती दिन. उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे वाचन प्रेरणा दिन. प्रश्न क्रमांक 21, साहित्य क्षेत्रात दिला जाणारा सर्वश्रेष्ठ पुरस्कार कोणता? उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे ज्ञानपीठ. पुढील प्रश्न क्रमांक 22, पुढीलपैकी कोणत्या साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? पर्याय दिलेले आहेत. वि. स. खांडेकर, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे. उत्तर पर्याय क्रमांक 2 मंगेश पाडगावकर. प्रश्न क्रमांक 23, साहित्यिक व त्यांचे आत्मचरित्र यानुसार चुकीची जोडी निवडा. पर्याय शंकरराव खरात कृष्णा काठ, सुनीता देशपांडे आहे मनोहर तरी, लक्ष्मण माने उपरा, सिंधुताई सपकाळ मी वनवासी. उत्तर पर्याय क्रमांक 1 शंकरराव खरात कृष्णा काठ. कृष्णा काठ हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांचे आहे. पुढील प्रश्न क्रमांक 24, पुढीलपैकी कोणत्या साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? पर्याय गोविंदाग्रज, केशवसूत, केशवकुमार, कुसुमाग्रज. उत्तर पर्याय क्रमांक 4 कुसुमाग्रज. पुढील प्रश्न क्रमांक 25, चुकीची जोडी निवडा. 1 मराठी नवकाव्याचे प्रणेते बासी मर्ढेकर, 2 मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर, आधुनिक मराठी काव्याचे जनक ना.धो. महानोर. उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे आधुनिक मराठी काव्याचे जनक ना.धो. महानोर. चौथा पर्याय सुद्धा बरोबर आहे, मुलाफुलांचे कवी ना.वा. केळकर. अशा प्रकारे आपण साहित्यावर आधारित 25 प्रश्न पाहिले आहेत. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.